वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण महाट्रान्सकोच्या ए आणि टेक्निशियन पदासाठी इम्पॉर्टंट असे प्रिव्हियस इयरचे पॉवर सिस्टीमचे प्रश्न पाहणार आहोत. हा पार्ट 1 आहे. यामध्ये मागील वर्षामध्ये विचारलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत. आपलं टार्गेट आहे टेक्निकल तांत्रिक प्रश्नामध्ये 50 पैकी 50 मिळवणे आणि आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये हेच प्रश्न पाहायला मिळतील. आणि आपला मिशन आहे महाट्रान्सको मध्ये जॉब मिळवणे. त्यासाठी या प्रश्नाचा चांगला अभ्यास करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. पहिला प्रश्न, डिफरंट टाईप ऑफ इन्सुलेटर यूज्ड फॉर ट्रान्समिशन लाईन आर. व्हायरेशन लाईनमध्ये खालील प्रकारचे इन्सुलेटर वापरतात. ऑप्शन ए पिन टाईप, बी सस्पेन्शन टाईप, सी स्ट्रेन टाईप, डी पिन टाईप, सस्पेन्शन टाईप अँड शॅकल टाईप. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी, पिन टाईप, सस्पेन्शन टाईप अँड शॅकल टाईप. ट्रान्समिशन लाईनमध्ये इन्सुलेटर यूज करतात. इन्सुलेटर हे खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट रोल प्ले करते ट्रान्समिशनमध्ये. ते मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करते आणि कंडक्टरला शॉर्ट सर्किटपासून प्रोटेक्ट करते. इन्सुलेटरची रेटिंग हे त्याच्या व्होल्टेजच्या रेटिंगनुसार वेगवेगळी असते. इन्सुलेटर डिक्स हे 11 केव्ही ते 66 केव्हीपर्यंत असू शकते. पिन टाईप इन्सुलेटर हे जनरली डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये वापरतात, परंतु काही स्पेशल केसमध्ये ट्रान्समिशन लाईनमध्ये पण वापरतात. याची ॲव्हरेज रेटिंग आहे 11 केव्हीची असते आणि याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल दोन्ही प्रकारे वापरता येते. याचं कन्स्ट्रक्शन सिम्पल असते आणि याची मेंटेनन्स पण खूप कमी असते. सस्पेन्शन इन्सुलेटरला हे डिस्क इन्सुलेटर असते. याला डिस्क इन्सुलेटर पण असे म्हणतात आणि याचं व्होल्टेज रेटिंग हे 11 केव्ही ते 665 केव्हीपर्यंत असते. याला ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरतात आणि याचे डिस्क हे व्होल्टेज रेटिंगनुसार चेंज करता येतात. याचे डिस्क वाढवून व्होल्टेज वाढवता येते. आणि सर्वात जास्त सस्पेन्शन टाईप इन्सुलेटरचा ट्रान्समिशनमध्ये वापर करतात. स्ट्रेन टाईप हे इन्सुलेटर हे सस्पेन्शन टाईपसारखेच असते, परंतु याचा उपयोग ट्रान्समिशनच्या एंड लाईनला ज्यावेळेस ट्रान्समिशन लाईन संपते किंवा स्टार्टिंगला किंवा काही मोड घ्यायचा असेल तर स्ट्रेन टाईप इन्सुलेटर यूज करतात. स्ट्रेन टाईप इन्सुलेटरची ॲव्हरेज कॅपॅसिटी 33 केव्ही असते. शॅकल टाईप इन्सुलेटर हे इन्सुलेटर स्मॉल डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये यूज करतात. हे स्ट्रीप पट्ट्याचा वापर करून उपयोग करतात आणि याचा उपयोग सर्क्युलर टर्न घेण्यासाठी उपयोग करतात आणि याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही प्रकारे वापरता येते. प्रश्न दुसरा, द कंडक्टिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम ॲज कम्पेअर टू कॉपर. तांब्याच्या तुलनेत ॲल्युमिनियमची चालकता असते. ऑप्शन ए 1, बी 0.5, सी 0.6, डी 0.5. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी 0.6. कंडक्टिव्हिटी कॉपरच्या तुलनेत ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी कमी असते आणि रेजिस्टन्स प्रतिरोध जास्त असते. त्यासाठी आपण वायंडिंगसाठी कॉपरचा वापर करतो. कॉपर कॉस्टली असते आणि महाग असते, म्हणून त्याचा उपयोग ट्रान्समिशन लाईनमध्ये करत नाहीत. ॲल्युमिनियम जास्त प्रमाणात आपल्याकडे आढळतो, त्यामुळे ॲल्युमिनियमचा वापर करतात, परंतु ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी कमी असते तांब्याच्या तुलनेत. दुसरा प्रश्न, 3 फेज मॉडिफायर इन AC ट्रान्समिशन लाईन आर. AC व्हायरेशन लाईनमध्ये फेज मॉडिफायर आहे. ऑप्शन ए सिंक्रोनस मशीन, बी इंडक्शन मशीन, सी DC मशीन, डी ट्रान्सफॉर्मर. तर आपलं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंक्रोनस मशीन. सिंक्रोनस मशीन हे फेज मॉडिफिकेशनसाठी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यूज करतात. कॉन्स्टंट ट्रान्समिशन व्होल्टेजसाठी फेज मॉडिफिकेशनची आवश्यकता आहे. हे एक सिंक्रोनस मोटरचा वापर करून
फेज मॉडिफिकेशन केले जाते. रिसिव्हिंग एंडला वापरतात. सिंक्रोनस मशीन व्होल्टेज ड्रॉपला मेंटेन करते आणि पॉवर फॅक्टर करेक्शनमध्ये मदत करते. सिंक्रोनस मशीनचे फायदे: जास्त पॉवर ट्रान्समिशन करता येतो, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होते आणि सडन चेंज पासून लोडला प्रोटेक्ट करते. आणि याचे नुकसान म्हणजे शॉर्ट सर्किट करंट वाढतो आणि ओव्हरऑल ट्रान्समिशन सिस्टमची कॉस्ट वाढते. चौथा प्रश्न, इन सर्किट ब्रेकर द आर्किंग कॉन्टॅक्ट आर मेड अप ऑफ. परिपथ विजयकमध्ये आर्किंग कॉन्टॅक्ट कशाने बनलेले असतात? ऑप्शन ए इलेक्ट्रोलाइट कॉपर, ऑप्शन बी कॉपर टंगस्टन अलॉय, सी ॲल्युमिनियम अलॉय, डी पोरोसिलिन. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी कॉपर टंगस्टन अलॉय. सर्किट ब्रेकरचे आर्किंग कॉन्टॅक्ट हे टंगस्टन अलॉय, कॉपर टंगस्टन अलॉय पासून बनलेले असतात, कारण येथे जास्त प्रमाणात हीट निर्माण होते. आणि सर्किट ब्रेकरचे मेन कॉन्टॅक्ट हे कॉपर किंवा सिल्वरने बनलेले असतात, कारण येथे लो रेजिस्टन्सची आवश्यकता असते. पाचवा प्रश्न, रिले युजिंग इंडक्शन दिक्स प्रिन्सिपल ऑपरेट. प्रेरक शक्ती सिद्धांतवर कार्य करणारे रिले आहे. ऑप्शन ए ऑन डीसी, ऑप्शन बी ओनली एसी, ऑप्शन सी एदर एसी और डीसी, ऑप्शन डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी ओनली एसी. इंडक्शन रिले फक्त एसीवर कार्य करते. इंडक्शन रिले इलेक्ट्रोमॅटिक इंडक्शन प्रिन्सिपलवर कार्य करते आणि याचं वर्किंग प्रिन्सिपल हे इंडक्शन मोटारसारखे असते. यामध्ये ई किंवा यू आकाराचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्ट्रीप मध्ये ॲल्युमिनियमचे डिस्क शक्ती ठेवली जाते. याचा कन्स्ट्रक्शन हे एनर्जी मीटर इंडक्शन एनर्जी मीटर सारखा असते. सहावा प्रश्न, द बंडल कंडक्टर इन EHV ट्रान्समिशन लाईन सिस्टम प्रोव्हाइड. EHV पारेषण तंत्रामध्ये मंडल चालक प्रदान करतात, कारण इन्क्रीजेस द इंडक्टन्स, बी रेड्यूस द कॅपॅसिटन्स, सी इन्क्रीज द कॅपॅसिटन्स, डी इन्क्रीज द व्होल्टेज ग्रेडिंग. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी इन्क्रीज द कॅपॅसिटन्स. ट्रान्समिशन लाईनमध्ये बंडल कंडक्टर कॅपॅसिटन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. कॅपॅसिटी इफेक्टमुळे ट्रान्समिशन लाईनमध्ये रिसिव्हिंग एंडला जास्त व्होल्टेज मिळतो आणि कॅपॅसिटी इफेक्टमुळे ट्रान्समिशन इफिशियन्सी सुधारते. आठवा, डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज लेवल इन इंडिया. विद्युत वितरण भारतात कोणत्या व्होल्टेजवर होते? तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक 11 kV आणि 400 व्होल्ट 3 फेज. भारतामध्ये 11 kV 400 व्होल्ट 3 फेजचा पॉवर डिस्ट्रीब्युशन करतात. भारतामध्ये जनरेशन हे 11 kV वर होते आणि त्याला स्टेप अप करून ट्रान्समिट करतात. भारतामध्ये ट्रान्समिशन लेवल हे 132 kV, 220 kV आणि 765 kV वर होते. नववा प्रश्न, इन हाय पॉवर लाईन पॉवर इज ॲट. उच्च शक्ती लाईनमध्ये शक्ती संधारित होते. ऑप्शन ए हाय करंट लेवल अँड लो व्होल्टेज, बी हाय व्होल्टेज लेवल अँड लो करंट, ऑप्शन सी आहे एनी कॉम्बिनेशन, डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी हाय व्होल्टेज लेवल अँड लो करंट. उच्च शक्ती हाय पॉवर ट्रान्समिशन लाईनमध्ये हाय व्होल्टेज आणि लो करंटवर ट्रान्समिशन करतात, कारण करंटची व्हॅल्यू वाढली तर I2R लॉस हानी वाढते, त्यामुळे ट्रान्समिशन इफिशियन्सी कमी होते. त्यामुळे नेहमी हे व्होल्टेजची व्हॅल्यू जास्त ठेवतात आणि करंटची व्हॅल्यू कमी ठेवतात. त्यामुळे आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी हाय व्होल्टेज लेवल अँड लो करंट. नववा प्रश्न, इम्पिडन्स रिले इज युज्ड फॉर प्रोटेक्शन इन.
प्रतिबाधा रिलेचा वापर कोणत्या सुरक्षेसाठी करतात? ऑप्शन ए बोथ ट्रान्समिशन लाईन अँड शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, ऑप्शन बी आहे मीडियम ट्रान्समिशन लाईन, सी शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, डी आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी मीडियम ट्रान्समिशन लाईन. इम्पिडन्स रिलेचा उपयोग मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये करतात आणि इंडक्शन टाईप रिले हे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरतात आणि MHO मोह रिले हे लॉंग ट्रान्समिशनसाठी वापरतात. 10वा प्रश्न, थर्मल प्रोटेक्शन स्विच कॅन प्रोटेक्ट अगेन्स्ट. थर्मल स्विच कशाच्या विरुद्ध रक्षा प्रदान करते? ऑप्शन ए ओव्हरलोड, बी शॉर्ट सर्किट, सी टेम्परेचर, डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए ओव्हरलोड. थर्मल प्रोटेक्शन स्विचला ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी वापरतात. याचा उपयोग जास्त करून मोटार्समध्ये करतात, ओव्हरलोड पासून वाचवण्यासाठी करतात आणि जेथे ओव्हरलोडचा प्रॉब्लेम होतो तेथे ओव्हरलोड स्विच वापरतात, थर्मल स्विच प्रोटेक्शन स्विच वापरतात. 11वा प्रश्न, विच टाईप ऑफ सर्किट ब्रेकर इज सुटेबल फॉर सिस्टीम ऑफ 132 kV और मोर. 132 kV पेक्षा जास्त पॉवर सिस्टममध्ये कोणत्या प्रकारचे सर्किट ब्रेकर वापरतात? ऑप्शन ए समटल, बी मिनिमम ऑइल, सी SF6, डी आहे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी SF6 सर्किट ब्रेकर. SF6 सर्किट ब्रेकरचा उपयोग हाय व्होल्टेज प्रोटेक्शनसाठी करतात कारण याचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हाय असते आणि याचा आकार कमी असते, कॉम्पॅक्ट असते. SF6 ब्रेकरची डायलेक्ट्रिक मीडियम हे SF6 गॅस, सल्फर हेक्साक्लोराइड गॅस वापरतात. हे गॅस नॉन टॉक्सिक असते. 12वा प्रश्न, रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम द डिस्ट्रीब्युटर इज फेड. रेडियल वितरण तंत्रमध्ये वितरण पोषित होतो. ऑप्शन ए फ्रॉम बोथ एंड, बी फ्रॉम द सेंटर, सी फ्रॉम वन एंड, डी ॲट डिफरंट पॉईंट. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी फ्रॉम वन एंड. रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये फीडरला एका टोकाकडून सप्लाय दिला जातो. रेडियल डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला साधारणतः लोड सेंटरजवळ म्हणजे सबस्टेशन जेथे लोड आहे ते त्याच्यापासून जवळ इन्स्टॉल करतात. रेडियल सिस्टम हे जास्त रिलायबल नसते. यामध्ये डिफरंट फीडर एका डिस्ट्रीब्युटरला सप्लाय देतात. जर फॉल्ट झाला तर ऑल कन्झ्युमर सप्लायपासून कट होतात. यामध्ये एकच डिस्ट्रीब्युटर एंड असते आणि यामध्ये व्होल्टेजवर पण लोडचा इफेक्ट पडतो. याचा ॲडव्हान्टेज म्हणजे हे सिंपल इन कन्स्ट्रक्शन आहे आणि याचे कॉस्ट कमी आहे. तर हा प्रश्न, हाऊ मेनी रिले आर युज्ड टू डिटेक्ट इंटरफेस फॉल्ट ऑफ 3-phase सिस्टम. एका त्रिकला तंत्रामध्ये अंतरकाल दोषचा पत्ता लावण्यासाठी किती रिले वापरतात? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 6. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी 3. 3-phase सिस्टममध्ये 3 रिलेचा वापर करतात. 2 रिले हे 2-phase वापरतात आणि 1 रिले हे अर्थ फॉल्टसाठी वापरतात. त्याला अर्थ फॉल्ट रिले असे म्हणतात. 14वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉन्स्टिट्युएंट ऑफ मेकिंग बोरोसिलिन. चिनी मिठीपासून इन्सुलेटर बनवण्यासाठी कोणते घटक वापरत नाहीत? ऑप्शन ए सिलिका, ऑप्शन बी फेल्डस्पर, सी कॅव्हलिन, डी कॉट्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए सिलिका. बोरोसिलिन इन्सुलेटर बनवण्यासाठी सिलिका वापरत नाहीत. सिलिका जेल ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतात. बोरोसिलिन इन्सुलेटर हे कॅव्हलिन, फेल्डस्पर आणि कॉट्सने बनलेले असते. धूळ किंवा माती, पाणी जमा होऊ नये म्हणून इन्सुलेटरवर भुऱ्या रंगाची कोटिंग करतात. इन्सुलेटर हे नॉन पोरस असतात म्हणजेच यामध्ये एकही छिद्र नसते. 15वा प्रश्न, स्टँडर्ड वायर आर मेनली युज्ड टू. स्टँडर्ड वायर तार विशेषतः वापरतात कारण reduce the skin effect, B reduce the metal
fatigues. सी आहे reduce the proximity effect. ऑप्शन डी आहे both बी and सी. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी, reduce the metal fatigues and reduce the proximity effect. स्टँड एट वायरचा वापर करतात. 16वा प्रश्न, विच डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज मोर रिलायबल. कोणती वितरण प्रणाली अधिक भरोसेमंद असते. ऑप्शन ए रिंगमेन, बी ट्री सिस्टम, सी रेडियल सिस्टम, डी ऑल आर इक्वल रिलायबल. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए रिंग मेन सिस्टीम. रिंगमेन सिस्टीममध्ये एका ट्रान्सफॉर्मर 2 फीडरला सप्लाय दिला जातो. यामध्ये अलग अलग पाथने सप्लाय दिला जातो. त्यामुळे फॉल्ट झाला तर सप्लाय कट होणार नाही आणि यामध्ये पाथ निर्माण होते. त्यामुळे व्होल्टेजचा पण यावर काही परिणाम होत नाही आणि हे सिस्टम हे जास्त रिलायबल असते रेडियलपेक्षा, आणि यापेक्षा जास्त रिलायबल इंटरकनेक्टेड सिस्टम असते. ते आपल्याला प्रश्नामध्ये दिले नाही म्हणून आपले आन्सर होईल रिंग मेन सिस्टम. 17वा प्रश्न, अर्थ सर्किट ब्रेकर इज युज्ड. अर्थ सर्किट ब्रेकर वापरतात. ऑप्शन ए पोलराइज्ड रिले, बी रीड रिले, सी लॅचिंग रिले, डी मेकॅनिकल मशीन टूल रिले. तर आपला आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी लॅचिंग रिले. अर्थ ब्रेकर परिपथमध्ये लॅचिंग रिले वापरतात. लॅचिंग रिले एक विद्युत तांत्रिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्विच आहे. हे एक इलेक्ट्रॉनिकचा भाग आहे जो की विद्युत धारा प्रवाहाला नियंत्रित करते, सोबत ऑन ऑफचे पण कार्य करते. याचा उपयोग दोन सर्किटला जोडण्यासाठी करतात. 18वा प्रश्न, कोरोना डिस्चार्ज जनरली डायजेस्ट इन कलर. कोरोना बाह सामान्य तेजास रंगाचा असतो. ऑप्शन ए ब्लॅकिश, बी ब्ल्यूइश, सी येलोविश, डी ब्राउनविश. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी ब्ल्यूइश, निळा. कोरोना डिस्चार्ज हे निळ्या रंगाचा असतो. जेव्हा ट्रान्समिशन लाईनमध्ये कोरोना डिस्चार्ज होते तेव्हा निळ्या रंगाचा ग्लो होतो आणि हेशिंग नॉईस पण प्रोड्यूस होतो. 19वा प्रश्न, इफ ट्रान्समिशन लाईन इज ऑफ 310 किलोमीटर देन द लाईन इज कन्सिडर ॲज. जर संचरण लाईन 310 किमीची आहे त्याला म्हणतात. ऑप्शन ए व्हेरी शॉर्ट लाईन, बी शॉर्ट लाईन, सी लॉंग लाईन, डी मीडियम लाईन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी लॉंग लाईन. 310 किलोमीटरपेक्षा जास्त लाईन असेल तर त्याला लॉंग लाईन म्हणतात. जर एक लाईन 150 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये कन्सिडर करतात. आणि जर लाईन 100 ते 150 किलोमीटर 50 ते 150 किलोमीटर असते त्याला मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणतात. आणि जर ट्रान्समिशन लाईन हे 50 किलोमीटर ते 100 किलोमीटर असते त्याला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असे म्हणतात. आणि याचा डाटा हे वेगवेगळ्या व्हॅरी होतो. परंतु आपल्याला एकच ध्यानात ठेवावं लागते की ट्रान्समिशन लाईन हे 20 किंवा 100च्या आत जे असते ते शॉर्टमध्ये असते आणि 100च्या वर जे असते ते 100 ते 150 असते ते मीडियममध्ये असते आणि 150च्या वर जेवढे लाईन्स असतात ते सर्व लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये असते. आणि याचा डाटा हे थोडा आपण व्हेरी होऊ शकते. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.